तू तुझ्या मूळ रूपात येण्याआधी यावर काय लिहिलंय ते वाच. घे. बापरे, कसला दूर आहे हा? काय माहिती, काय कळत नाही बाबा. हे आपण बरोबर पत्त्यावर आलोय ना? आलापनी हाच पत्ता सांगितला होता. पण विचारूया का कोणाला तरी? मला विचारूया. हॅलो हॅलो भैया. भैया नाही, पांडे. हा तेच ते. तेच ते नाही, पांडेजी. पांडेजी. मला सांगा, जुई भोळे इथेच राहते का? हे काय, समोरच्या घर त्यांच्याच आहे. तुम्ही साप पकडणारा आहे काय? ए पदा काका, हॅलो. साप पकडणारा आला, साप पकडणारा आला, साप पकडणारा आला. नमस्कार. तुम्हाला कैलासनी बोलवलंय का? नाही नाही, आम्ही स्वतःहून भेटायला आलोय. तुम्हाला कसं कळलं साप दिसला होता ते? हॅलो हॅलो, अहो आम्ही साप पकडणारे नाही होतो. आमच्याकडे बघून वाटतंय का आम्ही साप पकडणारे आहोत? आम्ही वेगळ्या कारणासाठी आलोय भेटायला. सॉरी हा, थोडा गैरसमज झाला आमचा. पांडे, काय पण काय बोलतो रे तू? आणि तुमचं काय चाललंय? चला निघा, दूर करा. चला, टाइमपास नको, चल पटकन कामाला लागा. सॉरी हा, ते जरा गोंधळ झाला. हेच भोळेंचं घर आहे. बाय द वे, मी त्यांचा शेजारी प्रद्युम्न दीक्षित. आणि मी त्यांच्या इस्त्रीवाला पांडेजी. हा, धन्यवाद. या. चल पांडे, चल लवकर. नमुनेत. किती आगाऊ माणसं आहे तिथे. जुई यांच्यासारखी नसली म्हणजे मिळवलं. हळू बोल, ऐकतील ते. हॅलो. ऐक. सॉरी आम्ही तुम्हाला परत त्रास देतोय. तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. बोला. हे भोळेंचं घर आहे ना, त्या घरात तुम्ही या पुढच्या दारातून जाऊ नका. हा, या दारामध्ये मगाशी साप दिसला होता, म्हणून तर हा धूर गेला आहे. आणि दारासमोर जरा जास्त धूर केलाय आम्ही. अहो आम्ही मग जाऊ कसं? हे मागच्या दाराने जा ना. इथून गेला ती त्यांच्या घराच्या मागचं दार आहे, तिथून. धन्यवाद. आणि हा, जरा सावकाश जा. ठीक आहे. चल, तुम्ही गेला. चल पांडे, चल लवकर, वेळ घालू नको. चल. तुझा मंत्र तुझ पाशी, आठवेल तुला पौर्णिमेच्या दिवशी. पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी, मंत्र नेहमी त्यांच्या पाठी. जुई, हे सापाचं काय प्रकरण? नाही का, आपण ऐकायचं आणि सोडून द्यायचं. हो, पण असं दुसऱ्याच्या घरी मागच्या दरवाजाने जायचं म्हणजे? आणि यांच्याकडे कुठून आलेत साप? हा आता आलाय. कोण? साप. साप कुठे? हा बघ. साप? साप? पला. हे ते आलापचे दादा वहिनी होते ना? अगं ते येणार आहे बोलली होतीस, पण आज आत्ता येणार हे कोणी सांगायचं? इकडून का आले? कैलास, कैलासाने त्यांनी आपल्याला आणि हिला बघितलंय. आता काय करायचं? काय कर मग? हो ना, मग सांग ना. एक मिनिट बोल. मॅनेज होऊ शकतं. काय होऊ शकतं अरे मॅनेज. बोल ना. त्यांनी जुईला नाही, त्यांनी सापाला बघितलंय. तू खिडकी बंद कर जा. बरं. हा, अगं तिकडे कुठे? इकडे खिडकी. अरे लखोटा घेते ना मी. अगं तो मी घेतो, तू इकडे जा. अरे पण जा. जुई, तू बघत नको बसू, तू लप कुठेतरी. ते पद्या पांडे सगळे जमावणार होता. लप 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 लवकर. अगं जा ना बाई, तू लप ना. सोफ्याच्या मागे लप जा. दूर 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 दूर.
हो 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 काय झालं कुठे साप धुळे घरात. नाही भोळे घरात आहेत माहितीये मला साप कुठे अहो धूर करून तुम्ही जो साप बाहेर शोधताय तो भोळ्यांच्या घरात आहे. अच्छा म्हणजे बाहेर ससुरा अनकम्फर्टेबल झाला म्हणून घरात गेला काय? हो इथे बोलत नको बसे, आपण त्यांना वाचवलं पाहिजे. चला 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 कैलास दरवाजा उघड. हा भोले लवकर दरवाजा उघडा, मी पण आला आहे. पांडे पांडे अहो दरवाजा उघडा लवकर. हो लवकर उघडा ना. अहो दार उघडा. आलो 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 आलो. लवकर उघडा. अहो अरे पद्या पद्या मित्रा ऐक ना, कुठे आहे? अरे साप नाही इकडे. अहो तुमच्या घरात साप आहे असं काय करता तुम्ही? अरे मी बघितलं तुमच्या समोर, आम्ही बघितलं. हो तुम्ही बघितला काय? हो हो तुमच्या समोर बघितला आम्ही इथे. आम्ही पण बघितलं. मग पण काय आता कुठे आहे तेच विचारतोय मी. हो बघूया ना, केवढा इकडे असेल, मोठा होता बघूया. साप तो. आम्ही एवढे घाबरलो ना, खूपच घाबरलो. हा बोलण्यातून तो वाटत नाही आहे. कसा वाटतो आहे तुमच्यासाठी तो नेहमीचाच होता. अरे काय वाटेल ते काय बडबडतोयस. यांनी आम्हाला बघितल्यावर केवढे गडबडलो आम्ही. हो म्हणजे यांनी सापाला बघितलं, आम्ही त्याला बघितलं आणि अहो गडबडलो आम्ही. नाही 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 पण आता काहीच गडबड होणार नाही हा? कारण आता एक तर तो साप तरी आहे नाही तर मी तरी आहे. हा आणि मी पण आहे. ए साप बाहेर ये. इकडे. नाही तो आम्ही आहे. तुम्ही सगळे सोप्यावरती उभे राहा. सगळे, सगळे. नाही, जावा. नको सोफ्यावर. नाही, आम्हाला भीती वाटते. असेल तर तेरा बाहेर काढ. अरे तिकडे बघ तिकडे. जुई कुठे आहे? जुई घरी नाहीये. काय अरे आता तर होती ना घरी जुई. पण आता नाहीये. पांडे 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 हे कपडे हे कधी घेऊन जाणार आहेस तू इस्त्रीचे कपडे. ते आधी साप शोधतो. नाही 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 हे बघ असं नाही पांडे. हे बघ हे काय नाही, हे 2 दिवस असेच पडलेत कपडे. कैलास अरे बघितलंस तुझ्यामुळे कपडे पडले माझे. हा हे बघ तिकडे साप आहे का. सावकाश सावकाश. हे कपडे आता वॉशरूम मध्ये टाकायला लागणार मला. कांदे घ्या, बटाटे घ्या, महागातले कांदे घ्या, स्वराच्या डोक्यातले बटाटे घ्या. अहो हार्मोनियम कांदे घेणार तुम्ही? विचार त्यांना. नको बोलतात स्वरा. थांब ओ सायकलवाले, तुम्ही बटाटे घेणार? स्वरा नाही म्हणतायत ते. तू आता जरा व्हेजिटेबल चेंज कर रे. व्हेजिटेबल चेंज करू? गोड गोड स्वरा घ्या, आमची स्वीट प्रिन्सेस घ्या. मी कुठे व्हेजिटेबल आहे का? अरे हा तू तर आमची स्वीट प्रिन्सेस आहे. मग त्याच प्रिन्सेसला हॉर्स राईड करायचंय आणि तू हॉर्स बघ. बट प्रिन्सेस हा घोडा दमलाय ना. तू हॉर्स झाला नाही तर प्रिन्सेस तुला पनिश करेल. मला पनिश करणार? हो. बर सांग काय करू? कान धरू की उठ्या बशा काढू? तुझा फोन दे. फोन? तो कशाला? मी होणाऱ्या जुई काकूला कॉल करून सांगेल की तू माझ्यासोबत खेळत नाहीयेस. होणाऱ्या जुई काकूला फोन लावून सांगणार? एवढी स्वीट पनिशमेंट? चाल थांब, आय डिझर्व पनिशमेंट. तू एक काम कर, मी जुई काकूला फोनच लावतो. थांब. हा कसला आवाज होता? कपडे टाकले ना त्याचा आवाज होता. एवढा येतो. नाही नाही पण हा फक्त कपडे टाकल्याचा आवाज होता की कपडे टाकल्यामुळे साप अलर्ट होऊन वॉशरूम मध्ये गेला त्याचा आवाज होता? काही काय बोलतोस पदे तू. जुईचा फोन. जुई घरात नाहीये ना, मग तिचा फोन घरात कसा? मी सांगतो काय आहे ना. काय रे हा
जुई तर घरात नव्हती ना? अरे ती हॉलमध्ये नव्हती असं म्हणालो मी पद्या. वॉशरूम मध्ये होतीच की. काही ऐकतोस तू हल्ली? जुईताई आतमध्ये साप गेला आहे. नहीं नहीं, वो अंदर नहीं है, बाहर गया वो. अरे नाही नाही, आता आतमध्ये गेला आहे. अरे नहीं नहीं, अभी वो आत आया लेकिन वो खिड़की से बाहर गया. जुई, साप नक्की बाहेर गेला? हो. अरे पण तो फक्त तुम्हालाच कसा दिसतो, आम्हाला का दिसत नाही? जुई बाळा, फोन घे ना. हो हो आई. हा हा बोल आला. काय ग आवाज असा का? आला ऐक ना, मी नंतर बोलते तुझ्याशी. काय ग काही गडबड झाली? दादा आणि वहिनी पोचलेत ना तिकडे? ते पोहोचलेत म्हणूनच तर गडबड झालीये. म्हणजे आलाप नंतर बोलते रे तुझ्याशी. चल बाय 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 बाय. जुई, साप नक्की बाहेर गेला? हो काका, मी तरी बघितला. हा पांडे, चल ताबडतोब बाहेर. तो साप आता नक्की सापडेल आपल्याला. हा चला, हा साप पण नुसता लपाछुपी पकडापकडी सगळा केलं होता आहे. चल चला चला. पद्या भरपूर वेळ शोधा रे. म्हणजे नीट शोध. हॅलो जुई, यू रिलॅक्स. हो हो दादा, मी होते रिलॅक्स, पण तुम्ही पण बसा ना. मी आल्याचा फ्रेश होऊन प्लीज. तुम्ही बसा ना, मी चहा पाण्याचं बघते. आलेच. घ्या ना कोल्ड कॉफी आणि वेफर्स. थँक्यू. थँक्यू. आणि सॉरी ते साप प्रकरणामुळे अचानक सगळा गोंधळच उडाला. हो नाही, असू द्या, त्यात काय. साप थोडी ना सांगून येतो की मी आलो म्हणून. तुम्ही तरी कुठे सांगून आलात? काय? नाही म्हणजे तुम्ही आज येणार हे आम्हाला माहिती नव्हतं ना, म्हणून. नाही ऍक्च्युली तुम्ही अगदी बरोबर बोलताय. खरं तर आम्ही येताना सांगून यायला होतो की आज येतोय आम्ही. ऍक्च्युली आम्ही तुम्हाला हेच सांगायला आलोय की तुमची मुलीची बाजू आहे म्हणून तुम्ही असे गडबडून जाऊ नका. उलट एखादी गोष्ट विचारायची असेल किंवा काही बोलायचं असेल तर कसं बोलू हा विचार न करता बिंदास बोला. नाही पण असं काहीच नाहीये. अगदीच आईबाबांसमोर बोलता नाही आलं तर आलापचा मोठा भाऊ म्हणून तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आणि ही जुई बोलतेच की माझ्याशी. इनफॅक्ट मीच तिला पिडत असतो, हे सांग ते सांग ते सुचव. काय जुई? अहो दादा, काही काय त्यात काय पिडायचं. कसं आहे ना, गोष्टी लपवल्या तर मागे जसं पत्रिकेचं झालं तसं होऊ शकतं. आणि आईंनी एकदा माफ केलंय, परत तसं व्हायला नको. हॅलो, म्हणजे आमच्या बोलण्याचा उद्देश हा आहे की कुठलाही निर्णय हा दोन्ही घरातल्यांचा विचार करून मगच घ्यायला हवा. आता शुभ कार्य घडते तर ते दोन्ही घरातल्यांनी मिळून पुढे न्यायला हवं, नाही का? नाहीतर एक सांगतोय दुसरा करतोय असं व्हायला नको. नाही नाही, ते बरोबरच आहे, पण खरंच मनात काही असेल तर तुमच्याशी बोलू नक्की. बरं आईने विचारलं होतं की पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला साखरपुडा केला तर चालेल का? म्हणजे येत्या 10 दिवसात? हा, म्हणजे त्याचं कारण असं आहे की त्यापुढे 6 महिने शुभ मुहूर्त नाही. नाही चालेल, म्हणजे आम्हाला तयारी जरा पटपट करायला लागेल, पण हरकत नाही. चालेल आम्हाला ही तारीख. हो ना जुई? हा म्हणजे तुम्ही ठरवाल तसं. अगं तुम्ही ठरवाल तसं काय म्हणतेस? साखरपुडा तुमच्या दोघांचा आहे, आम्ही आपले निमित्त मात्र आहोत सगळे. आम्हाला साखरपुड्याची ही तारीख मान्य आहे. फर्स्ट क्लास. मग आईला सांगतो तसं मी. हा चल येतो. एक मिठाई दे, आईनी पाठवले. थँक्यू. तर ते सापापासून जरा सावध राहा. हो हो, मी या पुन्हा. साप आहेत म्हणून घाबरू नका. नाही नाही चल.
येतो. कैलास, अरे लगेच तयार कसं झालास तू? असू दे ग, म्हणजे तयारीला अगदीच 10 दिवस मिळतात हे मलाही कळतंय, पण आपण सगळे मिळून काहीतरी मॅनेज करू. शिवाय आता आपल्याकडे तो लखोटा पण आहे, म्हणजे मंत्राजवळ पोहोचण्याचा मार्ग. तेच म्हणते मी, तू काय पौर्णिमा मॅनेज करणार आहेस? म्हणजे अरे साखरपुड्याच्या तारखेलाच पौर्णिमा आहे. काय? हो, थांब तुला दाखवते, 1 मिनिट. हे बघ. अगं मग हे तेव्हाच बोलायचं ना, ते असताना. अरे माझ्याही आत्ताच लक्षात आलंय हे. खरं तर माझ्या हे तेव्हाच लक्षात आलेलं, पण मग तुम्ही या सगळ्यात अडकणार कसे? आता बघूया ना. तुमच्यासाठी पौर्णिमा म्हणजे ज्या दिवशी मंत्र मिळणारे तो दिवस महत्वाचा आहे, की मग जुईचा साखरपुडा? हॅलो आई, तुला सांगतो, जुईचे बाबा आहेत ना, बोलायला एकदम शांत माणूस. हा म्हणजे आम्ही त्यांना जे सांगत गेलो ना, त्याला हो चालेल ना, हो चालेल ना, एवढंच बोलत होते. हो, पण तू त्यांचं मत त्यांना विचारलंस का? अगं तेच तर सांगतोय आई, त्यांचं स्वतःचं वेगळं असं काही मतच नाहीये. जुई आणि आलापचं लग्न ठरलंय ना, यातच ते खुश आहेत. अगं साखरपुड्याची तारीख सुद्धा त्यांनी मान्य केली तर. म्हणजे त्या तारखेचा त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये ना? तर सगळं मान्य केले म्हणजे प्रॉब्लेम नसेल ना. नाही, कारण 10 दिवसांवर येऊन ठेपलंय ना हे सगळं. आम्हाला तयारीला वेळ हवा असं काही म्हणाले नाहीत ना ते? बाईसाहेब, कदाचित त्यांची सगळी तयारी झाली असेल. आता आपल्यालाच पटापट काम आवरावी लागेल बघा. हो ग संध्या, आपण नेहमीचा साडीवाला आहे ना, त्याला घरी बोलवून साड्या खरेदी करूया. आला उद्या किंवा परवा मी जुई आणि तिच्या आईला साडी खरेदीला घरी बोलवते. काय? हो चालेल ना. आला दादा, काय चालेलच बोलतील. आता जुईताई रोज घरी आल्या तरी त्यांना काय चालणारच आहे. हो, पण हे जुईला चालणार आहे की नाही ते विचारा. त्यांना काय आवडेलच की. संध्या, जुई आत्ताच्या जनरेशनची मुलगी आहे, म्हणजे तिला साखरपुड्याला साडी नेसायची आहे की डिझायनर लेहंगा घालायचंय हे तिचं तिलाच विचारलं पाहिजे. काय आला? त्यात काय, जे जुईला मान्य आहे तसंच होईल. शेवटी लग्न साखरपुडा त्यांचा आहे ना, त्यामुळे सगळं त्यांच्याप्रमाणे होईल. हॅलो आलाप, आता या साखरपुड्यात तुला एकदम अलर्ट राहावं लागेल. हा म्हणजे आता जुईच्या घरचे सगळे येणार म्हटल्यावर त्यात सापही असतील. साप? हा, ए काहीतरी काय बोलतोयस रे? आई खरं सांगतोय, आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आम्हाला एवढा मोठा साप दिसला होता, स्वतः बघितला आम्ही तर. त्यांच्या घरात म्हणजे त्यांनी आणलंय का साप? तो तिथे आला होता, म्हणजे त्यांच्या दरवाजात म्हणे दिसला होता. आम्ही गेलो ना तेव्हा तो घरात होता, नंतर निघून गेला. पण आला, जुईचं घर जरा जुनाटच वाटतं ना. जुनं ते सोनं, त्याच्यासाठी साप आला असणार. म्हणजे हो दादा, अशा जुन्या ठिकाणी साप येणं, त्यात तो मोठा असला तर तो भुजंगच. अशा ठिकाणी गुप्तधन असतया, त्याची सिक्युरिटी म्हणजे हे साप. महाग नाही का पत्नीपूर गावात 10 हांडे मिळाले सोन्याचे. तेव्हा 10 अंडे म्हणजे लोकांची मजा आहे. मग मजा कशाची? हात लावायला गेले तर 10 साप अंगावर पडत होते. मग रात्री साप बी गायब आणि हांडे बी गायब. लोक असं म्हणतात की सापांनी ते हांडे कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवलेत. हे संध्या, तू आणि तुझा तो अंधाधुंद काही बडबडत असते. ही अहो ताई, काही काय खरंच असते. साप म्हणजे ए, ऐका 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 ना, प्लीज प्लीज प्लीज. हे सरपटणाऱ्या प्राण्यांचा विषय नको ना, प्लीज. हो, आपण आता साखरपुड्याच्या तयारीचं बोलूया. एक एक गोष्ट वाटून घेऊया. गंधार,
बाबा हा वाच हे काय? वाच ना. आसमान से गिरे खजूर में अटके, याचा अर्थ काय? याचा अर्थ आगीतून फोपाट्यात. नाही बाबा, याचा अर्थ म्हणजे जुई आणि तिची फॅमिली. म्हणजे बाबा, आधी आला आपला माझ्या वास्तव्याबद्दल कसं सांगायचं हा प्रश्न होता. नंतर ठरलं ते सांगूयाच नको, कारण आपल्याकडे मंत्राचा ऑप्शन आहे. पण मग नंतर मंत्र मिळवायचा कसा? मग लखोटा आला, तर तो आता वाचायचा कसा? आणि आता मंत्र मिळणारे तो दिवस कळलाय, तर नेमका त्याच दिवशी साखरपुडा. बाबा, एक संपतोय असं वाटतोय तर दुसऱ्यापासून जीव सोडवावा तर तिसरा. प्रॉब्लेम ना नुसते वाढतच जात आहेत बाबा. अगं पण जगणं थांबलंय का? ते गाणं आहे बघ, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर कहलाएगा, है की नाही? पण बाबा, सिकंदर व्हायच्या नादात ना आपलं पानिपत व्हायचं. अरे असं कसं होईल? आज मेरे पास लखोटा है, लखोटा. आय पण बाबा, त्यासाठी पौर्णिमेपर्यंत थांबावं लागेल ना. त्याला तो ऑप्शन नाही बाळा. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपण आपल्या मूळ गावी जाऊन आपला प्रॉब्लेम त्यांना सांगितलं तर काय होईल? तुझं लग्न मोडेल. काय?